श्री स्वामी समर्थ. प्रेक्षकांनो, हुकमाची राणी या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे बरं का. इकडे आता इंद्रा आणि तनिषाने एक रात्र तर इकडे खूप छान घालवली आहे एकमेकांच्या मिठीमध्ये, आणि इकडे सगळं काही तनिषाच्या मनासारखं घडलं आहे. पण दुसरीकडे विक्रांत इकडे आता इंद्राला मारण्यासाठी आलेला असतो, पण त्याच्या हातात इतकं मोठं गबाड लागलेलं असतं. आणि या सगळ्या प्रकरणाचा आता इंद्राच्या विरोधात हा विक्रांत कशा प्रकारे वापर करणार, आणि राणी आणि तनिषा आणि या इंद्राचा जो काही रोमॅन्स केलेला व्हिडिओ आहे तो कशा प्रकारे व्हायरल करणार, इंद्राला ब्लॅकमेल करणार, आणि या सगळ्या सगळ्या प्रकरणातून राणी इंद्राला कशी निर्दोष सोडवणार, आणि या विक्रांतची कशा प्रकारे फजिती करणार आणि विक्रांतला चांगलंच मुस्काडणार, चोप देणार, हे सगळं सगळं मालिकेत खूप सुंदर पद्धतीने चित्रित होणार आहे बरं का. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला मालिकेमध्ये हे कशा प्रकारे घडत जाणार हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल बरं का. इकडे माडिकांच्या बंगल्यावर विक्रांत संधी शोधत असतो की कधी एकटाचा हा इंद्रा मला एकटा भेटतोय आणि मी त्याच्यावर गोळ्या झाडतो. एकदा का इंद्रा मेला म्हणजे माझ्या काट्यातली सगळे अडथळे दूर होणार आणि माझा मार्ग मोकळा होणार. या संधीच्या शोधात विक्रांत संपूर्ण बंगल्याभोवती घिरट्या घेत असतो, आणि तो आता एक एक गॅलरी चढून फायनली इंद्राच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे बेडरूममध्ये हा आपला विक्रांत इंद्रावर निशाणा साधण्यासाठी इकडे हातात असलेला जो काही पिस्तूल आहे, बंदूक आहे, तो रोखून धरलेला असतो. पण तो आत डोकावून पाहतो तर काय, त्याला इकडे वेगळीच गंमत दिसत असते. इकडे ही तनिषा इंद्राला उगाचच रोमॅन्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याला इकडे इंद्राला दारूच्या नशेमध्ये खरं तर त्या तनिषामध्ये राणी दिसत असते, आणि ही या संधीचा फायदा घेत ही संधी साधू तनिषा मात्र या सगळ्याचा फायदा घेत इंद्राच्या आणखीनच जवळ जाण्याचा प्रयत्न इथं करत असते. आणि हे सगळं सगळं आता आपल्या ह्या विक्रांतने त्याच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. तो विचार करतो की इंद्राला डायरेक्ट मारून टाकण्यापेक्षा त्याला असं थोडं थोडं मारलेलं कधीही चांगलं राहील. आणि आता या विक्रांतने त्याचा प्लॅन बदललेला असतो. त्याने आता डायरेक्ट त्याचा अख्खा प्लॅन बदललेला असतो. इंद्राला मारण्यासाठी आणलेला जो काही पिस्तॉल आहे तो त्याने ठेवलेला असतो, आणि त्याच्या जागी तो बोलतो की आता मी हे सगळं शूट करणार. म्हणजे त्याने त्याच्या जवळचा मोबाईल काढलेला असतो, आणि इथे तनिषा आणि इंद्राची जी काही थेरं इथं चालू आहे ती सगळी त्याने आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली असते. आता रेकॉर्डिंगमध्ये खरं तर सगळं इथं स्पष्टपणे दिसत असतं की इंद्रा इकडे तनिषाला राणी समजत असतो, आणि या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचं काहीही घडत नसतं. ही तनिषा उगाचच इंद्राला जवळ खेचत असते, आणि इंद्रावर जे काही करायचे प्रयोग ते स्वतःच करत असते बरं का. दुसरीकडे मात्र देवळामध्ये राणीचं मन अजिबात तिथे लागत नसतं. तिचं मन थाऱ्यावर नसतं. तिचा चेहरा अगदीच इथे सुकून गेलेला असतो. पूर्णपणे तिचं मन विचलित झालेलं असतं, आणि हे सगळं राणीच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असतं बरं का. दुसरीकडे मात्र आबाचं लक्ष राणीकडे जातं, आणि आबांचा हा सगळा प्रकार लक्षात आलेला असतो. मालती आपली देवी आईकडे साकडं घालत असते की उर्मिलाची जी काही गरोदरपणाची सगळी जर्नी आहे ती खूप छान पद्धतीने पार पडू दे, आणि आपल्या इकडे उर्मिलाला सुंदर गोंडस बाळ जन्माला येऊ दे, आणि सगळं काही अलवेज होऊ दे, असं देवी आईकडे आपली ही जी मालती आहे ती साकडं घालत असते. सगळेजण देवी आईच्या इथे पूजेसाठी उभे राहिलेले असतात. पण आबा मात्र राणीला बोलतात की राणी, जरा बाहेर चल ग, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. आणि आबा आता इथे राणीला बाहेर घेऊन जातात बरं का. आणि आता आबा राणीला विचारतात की राणी बाळा, काय झालं ग, तुझा चेहरा खूप पडलेला दिसतोय, काही होतंय का तुला, तब्येत बरी नाही का ग. तेव्हा आता इकडे राणी अगदी मनमोकळेपणाने आबांसोबत बोलते, आबा कसं आहे ना, मला इथं अजिबात चांगलं वाटत नाही. सारखं बेचैन झाल्यासारखं होत आहे. जणू काही आपल्या माडिकांच्या बंगल्यावर काहीतरी विचित्र घडत आहे असं वाटतंय. मला ना यांची खूप आठवण येत आहे. आता आबा बोलतात, यांची म्हणजे तुला इंद्राची आठवण येते का बाळा. तेव्हा राणी बोलते, हो आबा, मला इंद्राची आठवण येत आहे, आणि मला घरी जायचं आहे, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे, मला त्यांना भेटायचे. इकडे राणीचा हा अल्लाड हट्ट इकडे आबा पूर्ण करतात, आणि राणीला बोलतात, एवढंच ना बाळा, मग ठीक आहे, तू जा घरी, मी ड्रायव्हरला सांगतो की तुला व्यवस्थित आपल्या माडिकांच्या बंगल्यावर न्यायला. आम्ही सगळे इथलं सगळं कामकाज आपटून येतो पाठीमागून तुझ्या मागणं,
तू हो पुढे. आता इकडे आबांनी परमिशन दिली म्हणल्यावर राणी अगदी बिनगोर झालेली असते आणि ती लगोलग आता तिथून निघालेली असते घरी जाण्यासाठी. तिकडनं वरनं उर्मिला हा सगळा प्रकार पाहते आणि उर्मिला मनाशीच विचार करते, मग काय वाटतंय? मला असं वाटतंय राणीला संशय तर आला नाही की विक्रांत तिकडे इंद्राला मारून टाकणार आहे. आता मी कसं थांबवूया राणीला? पण इथे आता उर्मिलाचा प्लॅन अयशस्वी झालेला असतो आणि ती राणीला थांबवू शकलेली नसते. राणी मात्र गाडीत बसून आता परतीच्या प्रवासाला निघालेली असते. जाता जाता राणी इंद्राविषयी खूप सारी स्वप्न पाहत असते की त्याला कसं उठवायचं, कसं जागवायचं, कसं छानपैकी घरी जाऊन तयार व्हायचं. दुसरीकडे मात्र हिचा लाडका नवरा, हिचा इंद्रा, तो असतो तनिषाच्या मिठीमध्ये. आणि बरं का प्रेक्षकांनो, हे सगळं इकडे विक्रांत मोबाईलमध्ये सगळं शूट करून ठेवत असतो आणि विक्रांतने या दोघांचाही चांगलाच व्हिडिओ काढून ठेवलेला असतो. दुसरीकडे ही तनिषा संधीचा एकदम छान फायदा उचलत असते आणि तिने आयुष्यभराची जी काही स्वप्न इंद्रासोबत पाहिलेली असतात, अखेरीस तिच्या आयुष्यात हा सुंदर दिवस उगवलेला असतो आणि ती या संधीचा पुरेपूर फायदा घेत असते आणि इंद्राला प्रत्येक वेळी तिच्याकडे खेचत असते आणि हवं ते सगळं इंद्राकडनं करवून घेत असते. पण इंद्रा बिचारा ती तनिषाला राणी समजून तिच्या जवळ जात असतो. पण बरं का, या सगळ्यातही इंद्राने त्याची पायरी ओलांडलेली नसते. त्याने जे काही केलं ते मापात राहूनच त्याने राणीचा खरं तर विश्वासघात केलेला नसतो. या सगळ्यामध्ये राणीचा काही दोष नसतो, तसाच इंद्राचाही काही दोष नसतो. हे सगळं कारस्थान, हा सगळा कांड या तनिषाने, या नालायक बाईने इथे रचलेला असतो. बरं का प्रेक्षकांनो, ह्या लपाछपीच्या खेळामध्ये आता अख्खी रात्र निघून गेलेली असते आणि हा इंद्रा आता याने बिचाऱ्याने काही केलेलं नसतं, पण तनिषाचा प्लॅन इथे पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो आणि तिने मुद्दामून असं काही चित्र इथे रेखाटून ठेवलेलं असतं, जेणेकरून इंद्राला उठल्याबरोबर वाटेल की या दोघांमध्ये सगळं काही घडून गेलं आहे. इंद्रा झोपेतून जागा होतो, तो डचकतो. शेजारी तनिषाला पाहून तो खूप हायपर झालेला असतो. त्याला या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं. अगदी त्याचे हातपाय कापू लागलेले असतात. तो एवढा घाबरलेला असतो. या तनिषाला उठवतो आणि बोलतो, अगं तनिषा, तू माझ्या शेजारी कशी काय आलीस आणि हे काय घडून झालं? हे काय घडून बसलं आपल्यामध्ये? तेव्हा आता इकडे ही तनिषा बोलते, अरे इंद्रा, तू काळजी करू नकोस, मी हे कोणाला सांगणार नाही. रात्री आपण खूप जास्त पिलो आणि पिल्याच्या भरामध्ये आपण आउट ऑफ कंट्रोल गेलो आणि आपल्यामध्ये हे सगळं होऊन बसलं आहे. पण इंद्रा इथे ठामपणे सांगत असतो की अगं तनिषा, मला यातलं काहीही आठवत नाही आणि मी असं करू शकत नाही, कारण माझं माझ्या राणीवर खूप प्रेम आहे. मी राणीला असं फसवू शकत नाही. मी मान्यच करणार नाही की आपल्यामध्ये काही झालं आहे. तू खोटं बोलतेस ना? तू इथं काय करते? तू इथे कशी काय आलीस? पण ही तनिषा खूप सारा कांगावा करते आणि हिने मुद्दामून इंद्राच्या पूर्ण शरीरावर तिच्या लिपस्टिकचे ठसे उमटवलेले असतात ते दाखवते आणि बाकी तिने घातलेला इंद्राचा शर्टही दाखवते आणि इथे ती असं कांगावा करत असते की खरंच इंद्रा, आपल्या दोघांमध्ये इकडे सगळं काही घडून गेलं आहे. आपण दोघेही राणीचे गुन्हेगार आहोत. इकडे इंद्रा खूप भीतीने थरथर कापत असतो आणि नेमकी आपली राणी खाली आलेली असते आणि राणीला इकडे बंगल्यात येताना पाहून इंद्राची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि इकडे तनिषा मात्र मनाशी खूप हसत असते, कारण तिच्या सगळं काही इकडे मनासारखं झालेलं असतं आणि ती मनातल्या मनात बोलते की पाहिलंच इंद्रा, मी बोलले होते ना, मी तुझ्यासाठी तुझा जीवही घेऊ शकते आणि मला जे हवं ते मी सगळं केलं. आता राणी, तुझ्या नवऱ्याने म्हणजे इंद्राने न केलेल्या चुकीची शिक्षा तू आता आयुष्यभर भोगणार आणि तुमच्या दोघातलं नातं मी आता कायमचं संपवून टाकणार, असा घाणेरडा प्लॅन इथे तनिषाने आखलेला असतो, हा आपल्याला पाहायला मिळतो का. दुसरीकडे इकडे आपल्या या उर्मिलाला उत्सुकता लागलेली असते की तिकडे इंद्राचं काम तमाम झालं का, म्हणून ती सारखी वारंवार इकडे विक्रांतला फोन करत असते आणि विचारत असते की विक्रांत, तिकडे नक्की काय झालं? तुझा प्लॅन यशस्वी झाला का? तेव्हा आता इकडे विक्रांत सांगतो, अरे इंद्राला मारून टाकण्यापेक्षा आपल्या हाती एक खूप मोठं गवाड लागलं आहे. तुला माहिती आहे का, रात्रीच्या अंधारामध्ये इथं काय मोठा जुगाड झाला? अगं उर्मिला, तुला मी सांगतो ऐक. तुला माहिती आहे का, रात्री ही तनिषा आणि इंद्रा एकमेकांच्या मिठीत छान रोमॅन्स करत होते आणि त्यांचा सगळा व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये शूट केला आहे. तिकडे नुसतं विक्रांतला शूट करण्यात जी मजा नव्हती ती हा व्हिडिओ
व्हिडिओ शूट करण्यात मला मजा आली आहे. इकडे उर्मिलाने डायरेक्ट तोंडावर हात ठेवलेला असतो आणि उर्मिलाला या सगळ्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलेलं असतं. कारण जो इंद्रा जागतेपणी म्हणत असतो की राणी माझा जीव आहे, राणीशिवाय मी जगू शकत नाही, राणीशिवाय मी राहू शकत नाही, राणी माझं आयुष्य आहे. आणि त्या इंद्राचं राणीवर एवढं प्रेम असताना त्याने राणीला कसं काय फसवलं आणि हा इंद्रा त्या तनिषाच्या मिठीमध्ये कसा काय विरघळला, एवढे सगळे प्रश्न आता इकडे उर्मिलाला पडलेले असतात. आणि बरं का, इकडे विक्रांत उर्मिलाच्या एक एक प्रश्नांची छानपैकी हसून उत्तरं देत असतो आणि दोघेही नवरा बायको रात्री घडलेल्या या सगळ्या प्रकारावर खूप हसत असतात आणि मस्तपैकी स्वतःचं एंटरटेनमेंट करवून घेत असतात. बरं का प्रेक्षकांनो, आता सकाळ सकाळ राणी घरी आलेली असते. इंद्राने राणीसाठी आधीच दार खोललेलं असतं. हे पाहून राणीला खूप आनंद होतो आणि राणी बोलते की इंद्रजीत, तुम्ही आधी दार उघडलं. अहो, मला तुम्हाला खूप छान सरप्राईज द्यायचं होतं, पण तुम्हीच मला सरप्राईज दिलं. तुम्ही एवढ्या लवकर कसे काय उठलात? आणि राणीला समोर पाहून इकडे इंद्राच्या हातापायाचा काप चालू असतो आणि इंद्राची मात्र इकडे पुरती वाट लागलेली असते. इंद्रा राणीला पाहून खूप घाबरलेला असतो, कारण एकतर त्याला त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली असं गिल्ट येत असतं. त्याने तनिषासोबत नक्की काही केलं का नाही हे त्याला आठवत नसतं, पण तनिषाने मात्र तसं भासवून दिलेलं असतं की या दोघांमध्ये सगळं काही घडून गेलं आहे. त्यामुळे इंद्रा राणीला पाहून घाबरतो आणि राणीचा अपराधी आहे या भावनेने आता इंद्रा राणीची नजरही चोरू लागलेला असतो. आता राणी घरात येते, नेहमीप्रमाणे हसत हसत इंद्राला बोलते, अहो, तुम्ही मला पाहून घाबरलात का एवढे? आणि काय झालं? काय विषय? तुम्हाला बरं नाही वाटत का? मी तुमच्यासाठी कॉफी करू का? आणि घरात आल्यानंतर राणी तिथे तनिषाला पाहते आणि तनिषाला पाहून इकडे राणीला असं आश्चर्य वाटतं आणि ती नॉर्मलपणे बोलते की तनिषा मॅडम, तुम्ही इथे काय करताय? आता इकडे तनिषा राणीला उडवाउडवीची उत्तर देते की रात्री आम्हाला आमच्या ऑफिसबद्दलचं काही प्रेझेंटेशन करायचं होतं, त्यासाठी मी इथं आले आणि रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे इथेच झोपले. खरं तर राणीला या सगळ्याचं अवघड वाटायला हवं, पण राणी इकडे नेहमीप्रमाणे या दोघांकडे निर्मळ नजरेने पाहते आणि इकडे हा विषय इथेच सोडते. बरं का, नंतर मात्र आता कहाणी में ट्विस्ट आने वाला है. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे जो विक्रांत असतो ना, त्याने हा जो व्हिडिओ काढलेला असतो, तो व्हिडिओ तो डायरेक्ट इकडे इंद्राला सेंड करतो आणि तो व्हिडिओ पाहून इंद्रा इकडे खूप घाबरून गेलेला असतो. इंद्राला आता वाटतं की माझं काही खरं नाही, विक्रांतच्या हाती आयतं कोलीत गेलं, त्यामुळे आता हा विक्रांत माझी पुरती वाट लावणार. इंद्रा इकडे खूप घाबरलेला असतो, भीतीने थरथर कापत असतो आणि विक्रांत फोन करून बोलतो की हा व्हिडिओ राणीला दाखवू का? जर का राणीला ही गोष्ट कळली तर तुमच्या संसाराची गाडी डायरेक्ट कोसळली जाऊन धरीत, हे तू फिक्स समजायचं. आणि आता इकडे हा विक्रांत संधीचा चांगलाच फायदा घेत असतो आणि आपल्या इंद्राला सारखं ब्लॅकमेल करत असतो. इंद्राचं राणीपासून नजरा चोरणं, राणीपासून दूर जाणं आणि सारखं घाबरलेल्या अवस्थेत राणीला दिसणं, हे सगळं राणीला खूप अवघड वाटत असतं. ती विचार करत असते की नक्की असं काय घडलंय, इंद्रजितला नक्की कसलं टेन्शन आलंय, कसलं बर्डन आलंय की ते आता असे वागता आहात. हसता खेळता माझा नवरा एवढ्या दुःखाच्या डोंगरामध्ये का बरं बुडालाय? बरं का, असाच एक दिवस इंद्रा तो व्हिडिओ पाहत असतो आणि भीतीने कापरत असतो. तेव्हा राणी इंद्रजित जवळ जाते, त्याचा हात हातात घेते आणि इंद्राला विश्वास देते आणि बोलते की अहो, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? इंद्रा बोलतो, हो. मग तुमच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम चालू आहे तो मला बिनगोरपणे सांगा. मी तुमची बायको आहे, अर्धांगिनी आहे, मी नक्कीच तुम्हाला साथ देईल. आणि कुठलंही नातं विश्वासाच्या जोरावरच उभं असतं. तुम्ही जर विश्वासात घेऊन मला सगळं काही सांगितलं तर नक्कीच आपण यावर काहीतरी तोडगा काढू. बरं का, त्याच वेळी नेमका इकडे विक्रांतचा फोन आलेला असतो आणि राणी तो फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते आणि तेव्हा मात्र हा विक्रांत तिकडनं खूप काही बोलत असतो. बोलतो की राणीला सांगू का त्या रात्रीची कहाणी? त्या रात्री तू त्या तनिषाच्या मिठीमध्ये विलीन झाला होता आणि तो व्हिडिओ माझ्याकडं आहे. तुला जर तो व्हिडिओ हवा असेल तर तू मला तुझं राहतं घर माझ्या नावावर करून दे आणि मग मी तो व्हिडिओ डिलीट करील. बरं का, आता इकडे राणीने
राणीने खूप मोठा ट्रॅप लावलेला असतो आणि इकडे ती विक्रांतला बोलावून घेते भेटण्यासाठी आणि इंद्र आणि विक्रांत समोरासमोर असतात. त्याच वेळी राणी तिथं गेलेली असते आणि राणी विचारते की कसला व्हिडिओ आहे विक्रांत महाडिक, नक्की तुम्ही माझ्या नवऱ्याला कशासाठी एवढं ब्लॅकमेल करताय. तेव्हा आता इकडे हा विक्रांत राणीला तो सगळा व्हिडिओ दाखवतो आणि त्या दिवशी जो काही प्रकार घडला तो सगळा इथे त्याला सांगून टाकतो. पण त्या आधीच विश्वासात घेऊन आपल्या इंद्राने राणीला सगळी कहाणी सांगितलेली असते की राणी त्या दिवशी असं घडलं असं मला तनिषा बोलते, पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तिने मला खूप दारू पाजली आणि खूप दारू प्यायल्यानंतर काय घडलं मला आठवत नाही, पण माझ्यावर इतका विश्वास आहे ना की मी तुला सोडून दुसऱ्या कोणत्या मुलीकडे पाहू शकत नाही किंवा तिला स्पर्शही करू शकत नाही. मला अजिबात असं वाटत नाही की आमच्या दोघांमध्ये काही चुकीचं घडलंय, पण तनिषाने असं भासवलंय आणि विक्रांतने तो जो व्हिडिओ काढलाय त्यामध्ये पण स्पष्टपणे मी काही केलं नाही. जे काही केलंय ते सगळं तनिषाने केलंय, ते सगळं स्पष्ट इथं दिसत आहे. आणि आता इकडे राणीला सगळा घडला प्रकार लक्षात आलेला असतो. एकतर राणी वकील असते, त्यामुळे वकिलाच्या भाषेत तिने हे सगळं प्रकरण समजून घेतलेलं असतं. आणि बरं का, इकडे राणीने मनाशी पक्क ठरवलेलं असतं की काही झालं तरी इंद्रजितची साथ सोडायची नाही. बरं का, आता राणीला सगळा प्रकार कळला आणि जेव्हा विक्रांतने राणीला तो व्हिडिओ दाखवला, इथे सगळं उलटं घडतं. विक्रांतचा डाव विक्रांतवरच उलटतो आणि राणी तो व्हिडिओ पाहून डायरेक्ट इकडे विक्रांतच्या सणासण 2 कानाखाली लगावून देते आणि बोलते की माझा इंद्रजित सरांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीही फसवू शकत नाही. त्यांच्यावर अशी परिस्थिती आणली गेली की त्यामुळे तुम्ही असा व्हिडिओ काढू शकलात. पण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे या सगळ्याचा मी शोध एक ना एक दिवस नक्की घेईन आणि याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. पण याचा फायदा दुसऱ्याने घ्यायचा नाही आणि माझ्या नवऱ्याचा असा गैरफायदा घेऊन त्याला कुणीही ब्लॅकमेल करायचं नाही किंवा त्याच्या मनस्थितीशी खेळायचं नाही. तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, राणीने घेतलेला निर्णय बरोबर आहे का? राणीने विक्रांतच्या कानाखाली मारली ते योग्य आहे का? आणि बरं का प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हुकमाची राणी या मालिकेविषयीचे असेच नवनवीन ट्विस्ट अपडेट सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, आपल्या व्हिडिओला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. धन्यवाद.